भरपूर मोठे असा चषक मिळालाय, ट्रॉफी मिळाले. नमस्कार. नमस्कार. काय आनंद आहे? काय आनंद आहे आजचा खूप आनंद आहे आणि ही गाडी पळती त्यामुळे आनंद आम्हाला सकाळीच माहिती होता. आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा या जोडीने केव्हाच नाराज नाही केली. इतिहासच केलेला आहे ह्या गाडीने. काय वैशिष्ट्य काय जाणवतं जोडीची पळताना वगैरे? कसं चांगली पळती गाडी, तो पण बैल म्हणजे एक नंबरातलाच पळतो आणि सरांच्या आशीर्वादाने तर भरपूरच पळतोय. जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा असं जाणवतं की बाबा सरांचा 100% आशीर्वाद आहे या जोडी. 100% आणि थोडीशी कमतरता पण भासते. सर असते तर आज खूप खुश झाले असते. कारण मी पाहायचं तो जल्लोष वेगळाच असायचा. मला वाटते एक दोनदा त्यावेळेस सर होते त्यावेळेस गुलाल घेतलेले जोडीने. सरांचा आनंद वेगळाच असायचा फायनल वेळेस. कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजचं? कसं काय? आपली गाडी करामाई केसरी कराडच्या मैदानामध्ये पडली होती, मोन्या भाऊ जगदाळीच्या मैदानामध्ये. तिथं पडली, तिथं कडनी पळून एक नंबर केला गाडीने. त्याचा अंदाजाने त्यांनी एकदा सांगितलं की आम्हाला परत एकदा बैल द्या म्हणून. मामा बोलले बघू. मी टप्प्यात आलो की बरोबर तुम्हाला बैल देणार आणि कार्यक्रम करायचा म्हणलं. आणि मोहिल पण बोललेलं सकाळी की पायरा टॉपचा आहे आज, म्हणजे टॉपचेच पैरे असणार. आणि एकच सांगतो सगळ्या फॅन लोकांना की फॅन लोक बोलतात नाही का, ट्रोल करतात थोडंसं की मामाला वायदी किंग म्हणून कोणीतरी आयडी चालू केले. ह्याच्यावर भरपूर आम्ही ट्राय केलेले आणि त्यांना एकच सांगतो की आता शेवटचा चान्स आहे फक्त सगळ्यांना. कारण का हे शेवटचा चान्स असेल, आम्ही त्याच्यावर हे कारवाई चालू केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त असं काही करू नये की जेणेकरून की सगळ्या अख्ख्या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव प्रदर्शन असेल. असं काही करू नका. सगळ्यांना बैल द्यायची सगळ्यांची इच्छा आहे बकासूरसोबत पळायची, त्यामुळे आपण सगळ्यांना बैल देतो. वायदी घेतो असलं काही करू नका. वायदी घेणं म्हणजे प्रत्येकाच्या बैला मागचं ज्याचा त्याचा खर्च ज्याला त्याला माहिती असतो. वायदी घेतो म्हणजे सोप्या गोष्टी नसतात शर्यत क्षेत्र करणं, पण प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे गोष्टी समजत नाहीत. यश पण आहे आपल्यासोबत. काय यश आहे, काय सांगशील? आनंद झाला. फौजी काय आहे? नमस्कार. नमस्कार. गराडेला तुम्ही असलं की एक नंबर करते, काय विशेष? मी असल्यामुळे त्याच्या पायाच्या जोरावर तो एक नंबर करतो. बर. काय जोडीचा काय आवडतं वय पळ कसा आहे? जोडीचा पळ तर एक नंबर सगळ्या लोकांना माहितीच आहे. आणि ज्या वेळेस ही जोडी पाहिली त्यावेळेस 100% गुलालात राहिली. 100% गुलाल घेतलाच आहे. नमस्कार. श्रीराम डेअरी फार्मचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय आनंद आहे? आनंद काय मोठा आनंद. परवा जरा मला वाटतं नाराज झालेला तुम्ही जरा. तेवढं चालतं एखादं मैदान काय यश नाही आलं. बरं. पण आज त्यानं दाखवून दिलं एक नंबर गाडी. आणि एक म्हणावं लागेल जिद्दी पोटी पळतो. सर्व प्रेक्षकांची जेव्हा खरी इच्छा असते त्यावेळेस कधी नाराज नाही करत, असं प्रत्येक मैदानात जाणवतं. जिद्दीचाच आहे शेवट. आणि एक नंबर पळावली आणि छोट्यानं गाडी एक नंबर आणली. सर्जाबद्दल काय सांगाल? सर्जा एकच नंबर. आणि छोट्या ड्रायव्हर मला वाटतं उभं राहून आलेला फायनल. म्हणजे एक प्रकार विश्वास होता की त्याला बाबा गाडी फिक्स आता बसणार आहेत, कारण ड्रायव्हर एक नंबर करणार आहे आपण सकाळी सांगितलेलं. बर. ज्या वेळी असं झालं की एक दोन मैदान अशी छोट्या मोठ्या कारणास्तव गुलालात गाडी नाही गेली तर तो जास्त वेळ घेत नाही, प्रेक्षकांना नाराज करत नाही तो कधीच. तिसऱ्या चौथ्या मैदानातच तो कमबॅक होतच 100%. आणि आज हे पण दाखवून दिलं, ते पण सिद्ध केलं. किती वेळा यापूर्वी पाहिली जोडी हे सांगा प्रेक्षकांना? यापूर्वी 4 ते 5 वेळा पळाली. आणि प्रत्येक वेळेस 1 किंवा 2 नंबर केलायच या जोडी? 100%. चला, शुभेच्छा तुम्हाला. आता परत केव्हा नियोजन असणार कोळ्याचं? मुंबईचं कसं? मुंबईचं 26 तारखेचं नियोजन आहे. 26 नंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला असं मैदान पडलंय असं आम्हाला कळालंय आणि मामांनी 31 तारखेसाठी तिकडे नियोजन केलंय. बर. म्हणजे एवढ्या लांब पण जाणार तुम्ही तिकडे जाऊन आपल्याला? कारण का बैलाने आपल्या सगळ्या भागामध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये सगळ्या म्हणजे आता परवा पण सांगलीला गेलो, पंढरपूरला गेलो, बीडला गेलो, प्रत्येक जागी जाऊन बैलांनी एक नंबर करून आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळे बैलाचं काय असं काही विषय नाही. फक्त आपल्याला संभाजीनगरमधनं पण खूप फोन येतात फॅन लोकांचे. इकडे पण खूप मोठं मैदान आहे. पण मामा बोलले मैदानं रोजच होतील, मैदानांचा काही विषय नाही, पण आपल्याला प्रेक्षकांसाठी आणि फॅन लोकांसाठी संभाजीनगरला जायचे. मला दुपारीच फोन झाला मामांचा की छत्रपती संभाजीनगरचं मैदानाची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि आपल्याला तिकडे पळायला जायचं. धन्यवाद. नमस्कार. काय आनंद आहे मुने भाऊ? आज आहे खूप आनंद. मागच्या वर्षी बी मार खाल्लेला सिमीला, त्याच्या मागच्या वर्षी बी सिमीला मार खाल्ला. बरं. आता इच्छा होती फक्त औंध मैदानात 1 नंबर करायची, ती केली पाहिल्याने पूर्ण. असं काय इच्छा व्यक्त करता का काय त्याच्यासमोर? बाबा झालंच नाही, तो मी मालकाची जिद्द पूर्ण करणारा बैल आहे. मी असं
काय माहिती त्याला काय होतं, आमच्या मनात असलं बाबा इथं हे आपलं मैदान राहिलंय, बैल तिथं एक नंबर करून दाखव. काय जाणवतो म्हणजे असं त्याच्या हालचालीमध्ये किंवा बैल काय करतो असं झुपता बिपता नाही, इथं धरून देत नाही कुणाला. सकाळपासून बैल कुणाला धरून नाही दिलं, म्हणजे त्याला ते लगेच ओळखून जातं लगेच आज की सकाळी बी धुवत आणि धुवून नव्हतं देत. मी लगेच आपण समजून जायचं आज एक नंबर करतो. एक प्रकारे वरदानच म्हणा 100%. आणि यमाई देवीचा आशीर्वाद कायम आहे जोडीवरती आणि त्यामुळेच गुलाल घेतला, आज एक नंबर प्राप्त केला. मैदान कसं झालं? मैदान एकदम छान झालं. प्रॉपरली म्हणजे सर्व कुणावर अन्याय वगैरे नाही, पुन्हा अन्याय बिन्याय नाही, रिक्सर मैदान झालं. पाट्या बी चांगल्या होत्या, मैदान चांगलं झालं. गराडे मैदानाचं त्या दिवशी गुलाल घेतला एक नंबर. हो, मला वाटतं तुमच्याच गावी. हो, ते काय घरचंच मैदान. लई इच्छा होती, अशी इच्छा होती बाबा आपला बैल असा आपला एक नंबर व्हावा, बैलांनी ती बी इच्छा पूर्ण करून दिली. आणि आज पण तुम्ही आहात आणि आज पण एक नंबर केला. हो, काय बैल काय नाराज नाही करत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज साहेब पदवी मिळाली आणि आज प्रथम क्रमांक केला. हो, बैलाला नवीनच नाव दिलंय, बैलाला नवीनच नाव दिलंय साहेब म्हणून, आणि एक नंबर केला, आनंद आहे. आणि अपराजित जोडी. हो, जेव्हा गाडी एका जुवात आली तेव्हा गाडीने एक नंबर केलाय. सर्व कमेंट करणार, हे करणार, सर्व उत्तर देतो 100%. नाही, प्रत्येकाला आज बऱ्याच जणांनी कमेंट केली, आता 2-3 दिवसापूर्वापासून चालू आहे. त्यांना बैलाने आता उत्तर दिलेलं आहे की मी माझ्या मालकाने कसलाही पायरा केला, कुठलाही नंदी महादेवाचाच नंदी, सगळ्यांचे बैल पळतात, नुसतं आपला पळतो म्हणून चालत नाही, सगळ्यांना द्यायला लागते, त्यांची आपल्याला घ्यायला लागतात पहिले. पण घरी बसल्या कमेंट करणाऱ्यांना एवढंच सांगतो, तुम्हाला माहिती नाही ना काय, एखाद्या मैदानात तुम्ही खचून जाऊ नका ना, तुमचाच बैल आहे, तुमचा बैल पुढच्या मैदानात एक नंबर करून दाखवतोय. या जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं पळताना, म्हणजे कारण निकाल रेषेला आल्यावर ते स्पीड अजून वाढत. गाडी मध्ये काय होते, गाडी असं नाही का दोन्ही बैल पळणारी आहेत, डायरेक्ट नाही का खालूनच गाडी डायरेक्ट टांग टाकून जाते सगळ्यांना.